अल्पवयीन मुलांकडून चोरीच्या 7 दुचाकी जप्त. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,95,000 रुपये किमतीच्या चोरीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. या बालकांकडून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. रूपाभवानी मंदिराच्या पाठीमागील पुणे महामार्गावर दुचाकी विक्रीसाठी एक जण एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर येणार असल्याची माहिती जोडभावी पेठ पोलिसांना मिळालेली होती. त्यावेळी पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने ती दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलास विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने अनेक दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या 7 दुचाकी जप्त केल्या. या विधी संघर्ष बालकाकडून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील 6 आणि कर्नाटकातील अफजलपूर पोलीस ठाण्यातील 1 गुन्हा उघडकीस आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक आयुक्त अशोक तोरडमल, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, विजय जाधव, हवालदार खाजप्पा आरेनवरू, श्रीकांत पवार, शीतल शिवशरण, स्वप्नील कसगावडे, दादासाहेब सरदवे, दत्ता काटे, अभिजित पवार, निलेश घोगरे, मल्लीनाथ स्वामी, सतीश माने, सोमनाथ थिटे, गणेश क्षीरसागर यांनी केली. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.